महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर माझ्यासोबत आहेत। ताई, तुम्ही आज महापौरांच्या दालनात गेला होता, तुमच्या पत्रांची उत्तरं मिळत नाही म्हणून त्याची विचारणा करण्यासाठी, पण महापौरांना याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत ट्रेस पासिंग केलं असं म्हटलं जातं। महापौरांची नाराजी काय असेल तर मला माहिती नाही, मी ते नाराज महाराज बघायला बसली नाही। ज्या मुंबईकरांनी पत्र दिली आहेत, ज्या आमच्या नगरसेवकांनी मला पत्र दिली आहेत आणि त्या महापौरांकडनं आम्हाला त्याची उकल हवी आहे, त्या पत्रांवर जेव्हा उत्तरं येत नाही, मार्चपासूनची पत्रं आहेत आणि त्या मार्चपासूनच्या पत्रांची जेव्हा उत्तरं येत नाहीत तेव्हा महानगरपालिकेचा जो स्टाफ असतो, म्युन्सिपल सेक्रेटरी स्टाफ, हा कोणाच्या घरचा स्टाफ नाही। मुंबईच्या महापौर पहिल्या आधी नगरसेविका आहेत, मग मुंबईच्या महापौर त्यांच्या पक्षाने मेजॉरिटीने वाढवून दिलेत। हरकत नाही, तुम्ही सुरक्षित असल्याच पाहिजे, तुमच्या सगळ्या मान सन्मान रुतबा असला पाहिजे आणि आम्हीही ठेवणार, पण तो ठेवताना तुम्ही तुमच्या कामामध्ये कुचराई करताय, पत्रांची उकल घेत नाही, पत्रांची उत्तरं देत नाही। त्याचं उत्तर कोणी द्यावं? मी ते उत्तर म्युन्सिपल सेक्रेटरी जी PA म्हणून काम करतात त्यांना विचारलं, तुम्हाला का लागलं एवढं? मी तुमच्या दालन म्हणजे जिथे खुर्ची आहे महापौरांची ते बंद होतं, जर तुम्ही आतमध्ये असता तर मी आतमध्ये येऊन त्या स्टाफला बोलवून विचारलं असं। तुम्ही नसल्यामुळे मी त्या कॅरिडॉरमध्ये जो अख्खा मुंबईचा पब्लिक नागरिक तिथे बसतो, तिथे आपल्या प्रश्नांची उकल घे, मी तर विरोधी पक्ष नेता आहे, मला तर उकल घ्यायचीच आहे मुंबईसाठी आणि ती मी घेते। आणि ज्या कामात गेल्या 3 दिवसात तुम्ही ज्या फस्टेड झालात, 6 तासांनी उशिरा पोचणं आणि काही बालिश उत्तर देणं, ते तुमचं तुम्हाला माहिती आहे, आम्हाला नाही माहिती। मी तुमच्याशी वाद घालायलाच आली नाही, माझा तो उलट मत आहे, महापौर सुरक्षित असल्या पाहिजे, महापौरांचा कार्याचा व्याप वाढला पाहिजे, त्यांनी केला पाहिजे, पण तुम्ही तेही नाही करणार। आम्ही हे केल्यानंतर तुम्हाला जे करायचं ते करा। मी फोटो काढलेत, कारण का काढले तर मला डाऊट होताच की हे नेहमीच चुवे खाके बिल्ली चली हजप्रमाणे होणार, आणि मी माझ्या पत्रांची उकल घेतली आहे। तुमचं गोपनीय, मुळामध्ये महापौरांचं काय गोपनीय असू शकतं? अगदी मुंबईकरांनी ऐकावं आणि सांगावं। असं त्यांचं असं मत आहे की काही महिलांचे पत्र असतात, काही विषय असतात, ते सगळे पब्लिक डोमेन। 1 मिनिट, त्या काय म्हणतात पेक्षा मी कुठली पत्र मागितली ते ज्या PA बसलेत त्यांना विचारा, माझा स्वतःचा रेकॉर्डिंग आहे। मी हे म्हटलं की माझ्या आणि आमच्या दिलेल्या नगरसेवकांच्या पत्राला उत्तरं का नाही आहेत? यशोधर फणसेचं पत्र 30 मार्चचं आहे, तेही मी दाखवलं, आणि जर ते पत्र उत्तरं येत नाहीत, MS डिपार्टमेंटनी स्वतः सांगितलं की सह्याच करत नाही, आणि त्याचं उदाहरण जे ॲक्नॉलेज असतं, एक काय त्याला म्हणतात की पहिला ड्राफ्ट बनवला जातो, महापौरांची सही घेतली जाते, मग फायनल पत्र पाठवलं, त्या ड्राफ्टचे फोटो काढले मी, आणि माझ्या पत्रात समवेत त्याच्या व्यतिरिक्त एकही पत्र MS घेऊन आले नाहीत, आणि जर MS घेऊन आले म्हणत असतील तर ते का आले असा माझा उलटा सवाल आहे, मी मागितलेच नाहीत। असं म्हणतात की MS, ते जे कांबळे MS होते त्यांच्यावर पण तक्रार जी ती त्यांच्यावर पण नाराजी त्यांनी व्यक्त केलेली आहे की इतर अधिकाऱ्यांचं निलंबन होत असेल तर ह्यांच्यावर सुद्धा कारवाई केली पाहिजे। बघा, तुम्हाला कारवाई म्हणजे हे कारवाईचं सत्ताधारी आहेत, तुम्हाला ज्यांच्यावर कारवाईच्या करायच्या त्या करा, त्यांच्याशी आमचं काही देणं घेणं नाही। म्हणजे त्यांनी मी MS बोलवून घेतलं आणि मी MS प्रश्न केला की तुम्ही MS तुमच्या अंडर ही सगळा स्टाफ आहे, त्यांना विचारा, उलट मी त्यांना अधिकार दिले। MS माझा पर्सनल आमच्या कार्यालयीन MS आहे, पालिकेचा MS हा वेगळा असतो असं म्हणतात। नाही, हे त्यांनी लिहून पाठवावं, मग मी उत्तर देईन। तुमच्या विरोधात थेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी शकत नाही, हा अस्थिर झालेत तर करू देत, माझा जो अधिकार आहे तो मी वापरलाय, मी कुठलीही शिवीगाळ केलेली नाही मी, आणि तुमचे चॅनल कोणतरी होते माझ्या मागे, ते कायम असतात महापालिकेत, कायम असतात ते काय, आणि तुमची सप्तपदी दाखवली तर तुम्हाला आवडते, तुम्ही कशा चालताय ते दाखवलं तर आवडतं, आणि आम्ही मुंबईसाठी उकल घेतली ती आवडत नाही असं म्हणतात आहेत। तुम्ही म्हणतात आहेत की ते मी फक्त कार्यालयात गेले जिथं मुंबईकर बसतात आहेत आणि त्यांचं दालन वेगळं आहे, ते म्हणतात आहेत की पहिल्या दरवाजापासून ते माझं आत्ता असेलही, महापौरांचा वावर असतो म्हणून असेलही, पण तो वावर मुंबईकरांसाठी असतो, म्हणजेच विरोधी पक्षनेत्याला सुद्धा तो असतो,
त्यामुळे माझं काय 2.5 वर्षाचं आहे, त्याच्यानंतर चांगलं काम करा. त्याच्यानंतर 2.5 वर्ष म्हणजे काय? कालावधी आहे, 2.5 वर्षाचा प्रत्येक याला कालावधी आहे. महापौरांना या आरक्षणाचा कालावधी आहे. दुसरं आरक्षण झालं का निघायचंच आहे. पण या सगळ्यात एक शब्द नेहमी चर्चेला जातो आता की फ्रॉस्टेड आहेत. तुम्ही म्हणतात आहेत महापौर फ्रॉस्टेड आहेत. महापौर म्हणतात आहेत की किशोरीताई महापौर पदातून बाहेर न आले त्या फ्रॉस्टेड झाल्या. नाही, मी फ्रस्ट्रेट नक्की आहे ना. मी माझ्या मुंबईकरांचे जे काही हाल चालले आहेत, मृत्यू होत आहेत, झाडं कोसळत आहेत. काल हेतल घाला स्वतः बिचाऱ्या त्या गेल्या होत्या, त्यांच्या 8 लोकांवर झाड कोसळलं. मी डिस्टर्ब होऊ नाही शकत. मी संवेदनशील आहे, हो मी डिस्टर्ब आहे. पण मी मुंबईकरांच्या होणाऱ्या अत्याचारावर मी डिस्टर्ब आहे. मी तुमच्यावर कशाला असेल. मला कळतं की 2.5 वर्षाच्याच खुर्च्या असतात, 5 वर्षाचाच एक टर्म असतो. आम्ही 4 वेळा उगाच तुमच्यावर काय गॅप घेऊन निवडून नाही आलो, सलग आम्ही निवडून येतोय. महापौर म्हणतात आहेत की माझ्या 6 तासाचा विषय चर्चेला गेला. ज्यावेळेस मंगळवारी घटना घडली त्यावेळेस सगळ्यात शेवटी तर विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर पोहोचले. तुम्ही एकता ना, तुम्ही पण असे काहीतरी नाही नाही, त्यांनी आम्हाला विचार ऐका. मी जेव्हा पोचली तेव्हा नुकतेच उपमहापौर पोचले. नाही, मंगळवारची शालेय बसची झाड पडल्याच्या घटना. ना मला जेव्हा कळलं घाड पडल्यानंतर, मला उलट माझं ऑब्जेक्शन आहे डिझास्टरवर, का कळवत नाही म्हणून. मी टीव्हीच्या माध्यमातून पाहिलं आणि मी पोचले. मला कळल्यावरच मी पोचणार. मी काय महापौर नाही, मला जाणीव आहे. पण डिझास्टरला हे कळलं पाहिजे की आम्हालाही कळवलं पाहिजे. मी टीव्हीच्या माध्यमातून बघितल्यावर मी निघाली. मी एक क्षण नाही थांबले, मी पोचले. तुम्ही काय मेहरबानी करता का मुंबईवर? तुम्हाला पोचायचंच आहे, त्याच कामासाठी तर तुम्हाला नेमलंय. शेवटचा प्रश्न आहे. उपमहापौर म्हणतात आहेत की ही जी घटना झाली, ज्या अधिकाऱ्यांना निलंबित केलंय त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जो आहे तो दाखल करा. आमचं पण तेच म्हणणं आहे, मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा म्हणून. आम्ही काय वेगळं मागतोय? सत्ताधाऱ्यांमधल्या एक गट जर ते मागतंय तर महापौरांनी त्याला पहिलं उत्तर द्यावं. हिंमत आहे का बघा उत्तर द्यायची? खरं तर काल ज्यावेळेस राजीनाम्याची मागणी केली शिवसेनेकडून, शिंदेच्या शिवसेनेकडून, त्यावेळेस सुद्धा तुमचं मत सहमत होतं की आयुक्तांचा राजीनामा घेतला पाहिजे. आज उपमहापौर वापस नाही, महापौर ह्याच्यावर बोलणारच नाही, कारण ह्या स्टॅम्प आहे, रबर स्टॅम्पनी काम करतायत. महापौर कशा उत्तर देतील? त्यांना वर विचारावं लागेल. आमच्याकडे तसं काही नाही. जे तात्काळ घडलंय, जे चुकीचं आहे, त्याच्यात तेवढी लिबर्टी आम्हाला दिलेली आहे आणि ती आम्ही मांडतो. आणि कोणासाठी मांडतो? मुंबईकरांसाठी. ज्या बाळाचा हकणा गेला, वाईट वाटतंय बघून, आणि त्याच्यावर तुमचा एक आमदार फिदी हसतोय, त्याची उत्तरं द्या. म्हणजे तुम्ही आज जे काही केलं त्याच्यात त्यांनी दिलगिरी मागावी असं सुद्धा म्हटलं होतं. मुळात मी दिलगिरी मागण्याचा सवालच येत नाही. तुम्ही माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जे दिले त्याच्या सह्या करून पाठवा. तुम्ही नेहमी असंच वागा, पटापटा उत्तरं सह्या करा, मग काय प्रश्न आहे? मग आम्ही कशाला येऊ? उलट मी महापौरांना विनंती करते, हात जोडून, पुन्हा कुठल्याच नगरसेवकावर किंवा आमच्या सगळ्यांना अशी वेळ येऊ नये तुमच्या दालनात येऊन आम्हाला उत्तर विचारावं लागतं. बोलण्यासाठी या होत्या विरोधी पक्षनेता किशोरी पेडणेकर यांनी सविस्तर संवाद जो आहे तो आपल्यासोबत साधलेला. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत कदम सह मी अजय माने, एबीपी माझा मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.